आळंदीला जेव्हा आम्ही 2001च्या काळामध्ये राहत होतो, त्यावेळेला अशी परिस्थिती होती की 2 टाईम अन्न भेटायचं, तेही पूर्ण नाही. पण तो काळ असा होता की बिकट काळ, पण मरू नाही दिलं ज्ञानोबारायांनी, जगवलं. आणि ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये श्रद्धेनं जाणारा माणूस ज्ञानोबाराय त्याला कधीही रिकाम्या हातानं पाठवत नाही दादा, कधीही रिकाम्या हातानं पाठवत नाही. एकाकडं दया आहे, एकाकडं स्वातंत्र्य नाही आहे. पण ज्याच्याकडे तुम्ही जातात ना त्याच्याकडे दयाही आहे, त्याच्याकडे स्वातंत्र्यही आहे आणि त्याच्याकडे देण्यासाठी पात्रताही आहे. तुझी औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, ते कैवल्य ऐसे पवित्र वैयाही दिदले, ऐसा कृपावंत कोण, इकडे वाजवा, माझ्या विठाही वाचोर, असा कृपावंत माझा देव आहे बरं. म्हणून जसं एखादी मुलगी लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर वडिलाचं नाव तिच्या पाठीमागचं निघून जातं, आडनाव तिचं खोडलं जातं आणि त्या नावाच्या पाठीमाग पतीचं आणि ते आडनाव तिकडलं सासरकडलं लागतं. ऐका, एखादं दाम्पत्य, एखादं मुलबाळ तिला झाल्यानंतर दुर्दैवी पती मरण पावतो. दुर्दैवी आपण दृष्टांत पाहतोय. दुर्दैवी पती मरण पावल्यानंतर एक मुलगा आहे तिला, तिला संपूर्ण आयुष्य ते एका एकट्या मुलावरती काढावं लागतं. का? तो त्या कुळाचा वारसदार आहे म्हणून. पण संपूर्ण आयुष्य तिला रांडकेपणाचं काढावं लागतं. कशाच्या बळावरती? एका नावावर बरं, एका नावावर. एकाच दिवसामध्ये काही मिनिटामध्ये बदललेलं नाव आहे आणि काही मिनिटामध्ये बदललेलं ते नाव, वडिलांचं नाव निघालं तिथं पतीचं नाव पडलंय, पण त्या नावात एवढी ताकद आहे, इतकी ताकद आहे की ते नाव लावल्यानंतर पती जरी मरण पावला, तो जरी या विश्वात नसला, पण त्या एकट्या नावावर, त्याच्या नावावर असणारी प्रॉपर्टी, त्याच्या नावावर असणारी सगळी इस्टेट ही आपोआप त्या मुलीच्या, त्या पत्नीच्या नावावर येते. एका नावात ताकद आहे, एका नावात आहे. आणि त्या एका नावावरती तिला संपूर्ण आयुष्य रणकेपणाचं काढावं लागतं. त्यालाही ती समर्थ असते. मला मुद्दा सांगायचा एक आहे, तुम्ही तुमच्या देवाला एवढं समर्पण जर ठेवलं, एवढं नका ठेवू, पण त्याच्यात थोड्या तुलनेला तुम्ही पात्र झाला. सर्वस्व करके अर्पण गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, घनश्याम की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, सर्वस्व करके अर्पण गिरिराज की शरण में, विश्वास अटल रखना गिरिराज की शरण में, निर्मल हृदय रहेगा, निर्मल हृदय रहेगा गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, गिरिराज की शरण में, घनश्याम की शरण में, बस एक बार आओ गिरिराज 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 की शरण में, सर्वस्व करके अर्पण गिरिराज की शरण में, विश्वास अटल रखना गिरिराज की शरण में, निर्मल हृदय रहेगा, निर्मल हृदय रहेगा गिरिराज की शरण में, बस एक बार आओ गिरिराज की शरण में, बस एक बार आओ, नहीं बस एक बार आवो
गिरिराज की शरण में विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सत्ता कोणावर चालते? हा, ज्याच्याकडे अधिकाराने आपण कोणाकडे जातो? हा, कधी विशिष्ट व्यक्तीकडे जातो ना. जनाबाईला सुळावर द्यायला चालवलं होतं आणि जवळ नेलं आणि विचारलं, एवढं सुळावर देणार आहे तुम्हाला आता? आणि आता काही क्षणात तुमचा मृत्यू आहे, मरण आहे तुमचं, भीती नाही वाटत तुम्हाला? जनाबाईनं काय उत्तर दिलं माहितीये का? मला सेवा घडली ती साध्या देवाची नाही घडली, घडली या सेवा समर्थाची. समर्थ भगवान परमात्म्याची सेवा घडल्यामुळं मला घाबरण्याची आवश्यकताच राहिली नाही. आता भय नाही ऐसे वाटे जेव्हा, घडली या सेवा समर्थाची. समर्थ भगवान परमात्म्याची सेवा घडली आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या देवाची सेवा करा, तो देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. मागे पुढे उभा तुम्ही त्या कुलदेवतेसाठी फुल फुलाची पाकळी योगदान करा. ती कुलदेवता तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही, कसलीच नाही. हा, कशीच नाही. तुम्ही पाहते एक संरक्षण आहे, आपलं संरक्षण यंत्र आहे आपलं ते एक. काही झालं तर आपण त्या देवीचा दावा. तुम्ही पाहता इथं जमलेल्या महिला माता भगिनी, आपल्या लेकीला मूलबाळ होत नसलं तर लगेच चला वागेश्वरीला नवस करू जातो की नाही? पण माणूस एवढा स्वार्थी प्राणी आहे की गरज असली तर देव आठवतो, गरज नसेल तर देवाचा विचारही करत नाही. करत नाही. आणि आज बऱ्यापैकी महिलांना नवस करायची जास्त सवय असते. ह्या देवाला करील, त्या देवाला करील, ह्याचा ह्याला करील, त्याचा त्याला करील. काही सांगावं नाही. अपेक्षेने केलेली भक्ती आहे ती, निस्वार्थीपणानं केलेली वेगळी आहे, अपेक्षेनं केलेली वेगळी आहे. पण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्या देवतेवरती निस्वार्थी भावनेनं प्रेम करायचं, निस्वार्थी भावनेनं ती भक्ती करायची, निस्वार्थी भावनेनं ती सेवा करायची. ती कुलदेवता तुम्हाला कशातच ऊन पडू देणार नाही. आणि कधी असंही होतं बाबा की एखादा नवस जर केला आणि तो जर खोटा झाला तर पुन्हा लोक ती देवीलाच दोष देतात. नवस केला पण देवी पावली नाही. आता सांगा, हा देवी पावली नाही, नवस आपण केला, काही उपकार केला का आपण त्या देवाला? काही आपण देऊन घेऊन पुरवलं का त्या देवाला? नवस आपण करायचा आपल्या स्वार्थासाठी, पुरा नाही झाला तर देवाला दोष द्यायचा, काय संबंध आला? नाही. भलत या भावे शरण जाता बेटे. तुकोबाराय म्हणतात, शरण जा पण कोणाला? ज्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे शक्ती. एकदा रस्त्यानं चांगला तगडा बॉडी बिल्डर पहिलवान चालला आणि जवळ एका माणसाच्या हातावर दगड पडला. हा व्याकुळ झालेला माणूस या तगड्या पहिलवानाला म्हणतो, साहेब जरा पहिलवान दिसता, एवढा दगड उचलून बाजूला ठेवता का? हा तगडा पहिलवान व्याकुळ झालेल्या माणसाला म्हटला, का रे तुझ्या हातावरचा दगड उचलण्यासाठी मी पहिलवान झालो का? म्हटला, चल हट, माझ्या ताकदीचा वापर असा वायफट कुठेही करत नाही, कुस्तीच करण्यासाठी करतो. निघून गेला. त्याच्या पाठीहून मागून एक चहा पिऊ पहिलवान येत होता. चहा पिऊ म्हणजे कळतं ना, इकडून लोटलं तर टपकन पडल तिकडं, झोकांडे देत चाललं होतं ते. आणि मोठी वावटळ जर आली तर उडूनही जाईल असं न बोलवता जवळ आलं आणि एवढं गोड बोलू लागलं, काय साहेब हातावर दगड पडला, काय वेदना होत असतील नाही का? दगड उचलावं लागत नाही का? बाजूला ठेवावं लागत नाही का? एवढा गोड गोड बोलू लागला. हा व्याकुळ झालेला माणूस म्हटला, अरे लेका, अगोदर दगड उचल, बाजूला ठेव, नंतर गप्पा मार. तो म्हटला, साहेब त्याचं कसं आहे, तुमच्या हातावर दगड पडणं हे खरं आहे, तुम्हाला वेदना होतात हेही खरं आहे, दगड उचलून बाजूला ठेवायचं हेही खरं आहे, पण खरं सांगू का, डॉक्टरनी मला जड वस्तूच उचलायला लावली नाही हो, हेही फार मोठं खरं आहे. अरे ज्याच्याकडे दया आहे त्याच्याकडे शक्ती नाही, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच्याकडे दया नाही. पण माझ्या देवाकडे, वागेश्वरी मातेकडे दयाही आहे आणि शक्तीही आहे. म्हणून तुकोबाराय म्हणता की शरण जा बरवे झाले शरण गेलो. तुकोबाराय अनुभव सांगतो स्वतःच्या जीवनातला. उगविलो संकटी, कितीही मोठं संकट असू द्या, आदरणीय बाबा असतील, ही जी काही वारकरी मंडळी असतील, संप्रदायामध्ये फार त्रास झालेला नाही. आळंदीला जेव्हा आम्ही 2001च्या काळामध्ये राहत होतो, त्यावेळेला अशी परिस्थिती होती की 2 टाईम अन्न भेटायचं, तेही पूर्ण नाही, ते अर्ध का अभ्यास व्हावा म्हणून. मग 3रा टाईम, आता तर आपण कधी किती खावं असं आहे, पण तो काळ असा होता की बिकट काळ, पण मरू नाही दिलं ज्ञानोबारायांनी, जगवलं. आणि ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये श्रद्धेनं जाणारा माणूस ज्ञानोबाराय त्याला कधीही रिकाम्या हातानं पाठवत नाही दादा, कधीही रिकाम्या हातानं पाठवत नाही. अनुभव आहे.
प्रत्येक जो श्रद्धेनं तिथपर्यंत जातो ना, जो काय फक्त दाखवण्यासाठी, कितीतरी विद्यार्थी, कितीतरी माणसं आहेत, कितीतरी जातात तिथे, पण काही जण फक्त पांढरा पोशाख घालण्यासाठीच जातात. काही जण तिथे साधना करण्यासाठी जातात. जे अंतकरणापासून जातात त्यांना ज्ञानोबा रिकाम्या हातानं पाठवत नाही. जे अंतकरणापासून जातात तुकोबाऱ्या त्यांना कधीही रिकाम्या हातानं पाठवत नाही. तुकोबाऱ्या स्वतःचा अनुभव सांगतात. उगविलो संकटी, कितीही मोठं संकट असेल तो बसलेला आहे, निवारण करतो. बरं तुकोबारा ठीक आहे, पण आम्हाला हे कळलं नाही की त्या देवाला जरी स्थापन केलं संत महात्म्याने, त्या कुलदेवतेची स्थापना केली असेल संत महात्म्याने, ती आम्हाला ठाव करून दिली असेल संत महात्म्याने, पण त्या देवीची प्रसिद्धी, त्या कुलदेवतेचं नावरूप पण हे कुणी आणलं तर तुकोबाराय म्हणतात ते सुद्धा संतांनी केलं. तिसऱ्या चरणात आणि येला रूपा बळे, 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 आणि येला रूपा हरिदासी. आता इथे दृष्टांत फार महत्वाचा आहे. आपण सगळेजण पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला गेल्यानंतर जगाच्या मालकाचं दर्शन घेतो. जगाचा मालक ज्याचं दर्शन आपण घेतो, पण देव उभा कशावर आहे? विटेवर आहे. कुणी सांगितलं देवाला विटेवर उभं राहा म्हणून? फक्त पुंडलिकाने. उभा राहिला विटेवरी, नाही का पुंडलिकाचे बेटी परब्रह्म आले गा. परब्रह्म पांडुरंग परमात्मा भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी येतात. भक्त पुंडलिक देवाला विटेवर उभं करतात. मला उत्तर आपल्याला सांगायचं एकच आहे की आणि याला कुणी आणलं नुकपा नावा रूपाला. करुणी खाणे हरिदासी, करुणी खाणे हरिदासी. नावा रूपाला कुणी आणलं? भक्ताने आणलं. म्हणून देवाला महत्व आहे हे सत्य आहे, पण भक्तच नसते तर देवाला महत्व आलं असतं का? नाही. भक्त हुए लाखो और भक्ति भी करते हैं. भक्त जब भक्त नहीं होते भगवान कहाँ होता. भक्त हुए लाखो और भक्ति भी करते हैं, उसे हनुमान जैसा कोई भक्त कहाँ होता. अरे भक्त नसेल तर देवाला महत्व नाहीये. ज्या ठिकाणी या पुंडलिकाला भेटण्यासाठी जगाचा मालक जातोय, किती महान आहे. आणि आपण म्हणतो आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल को खांद्यावर. पुंडलिकाकडनं आपण चांगलं घेतलं नाही.
समाजामध्ये एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याच्याकडनं चांगलाच आदर्श घ्या, त्याच्याकडनं त्याच्यातला दुर्गुण घेऊ नका. आहे या जगात असा कोण माईचा पुतळा आहे हो जो चुकत नाही? चुकतो आणि चुकलंच पाहिजे. जो चुकतो त्याला चांगलं कळतं, नीट कळतं. जो चुकतो तोच पुन्हा चुकत नाही. ऐका, आणि मग पुंडलिकाकडनं आपण आदर्श घेण्याऐवजी लोक पुंडलिकाच्या चुका काढतात. पण ऐका, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. जगाचा मालक पुंडलिकाला भेटण्यासाठी जातो. भक्त पुंडलिकानं देवाला विटेवर उभं करावं का? तर माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे. म्हणून पांडुरंगाने एकच आपल्याला सांगितलंय की सेवा करा, पण कोणाची? आईवडिलांची सेवा करा. जो भक्त आई आणि वडिलांची सेवा करतो तो मला सुद्धा मनापासून आवडतो, मला सुद्धा आवडतो. ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, सकळ तीर्थांचे धुरे जिये का माता पितरे तया सेवेस कीर शरीरे लोन केजे. किती गोड सांगता तो ज्ञानोबराया. सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे. इथे जमलेल्या माझ्या महिला माता भगिनी आहे, माझ्या महिला माता भगिनींना प्रामाणिकपणे हात जोडून विनंती आहे की मुलगा घडवण्यासाठी, मुलांना जन्म देण्यासाठी, मुलगा घडवण्यासाठी मुलाला संस्कार 75% आई देत असते. 75%. मग ते वाईट असो ते चांगले असो,